नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून ज्युसी अशी जिलेबीची रेसिपी। मी ते भरपूर ट्रिक्स दिलेले आहेत आणि कुठे माझी जिलेबी करताना चूक झाली आणि मी त्यात काय काय सुधारणा केल्या त्या पण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तुम्ही त्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमची ही जिलेबी एकाच ट्रायमध्ये एकदम छान होईल। इथे मी 1 कप मैदा, हा मैदा जवळपास 150 ग्रॅम वजनी आहे। त्यात मी 1 टेबलस्पून बेसन घातलेलं आहे। बेसनामुळे जिलेबीला एकदम छान टेस्ट येते आणि वजनी म्हणाल तर 10 ग्रॅम बेसन आहे। आता यामध्ये इथे मी 3 टेबलस्पून आंबट दही घेतलेलं आहे। इथे मी न फेटता घेतल्यामुळे दह्याच्या गुठळ्या तशाच राहिल्या। ही टिप्स तुम्ही जरूर फॉलो करा। अर्धा टीस्पून इथे मी तूप घेतलेलं आहे। तूपही घेतलं तर पातळ करून घ्या किंवा त्याऐवजी तेलही वापरलं तरी चालेल। आता मी इथं 1/4 टीस्पून म्हणजे अगदी पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे। आता सगळं छान मिक्स करून घेऊया। 1-2 मिनटं याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि इथे मी जवळपास अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आता इथे किती पाणी लागते आपण बघूया। थोडं थोडं पाणी घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया। पाणी एकदम घालायचं नाही। थोडं थोडं पाणी करत मी इथं जवळपास अर्धा कप पाणी याला पुरेसं आहे आणि गुठळ्या पूर्ण फोडून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। फार पातळी कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही। मी आणखी थोडं पाणी इथं घालणार आहे। अगदी 2 चमचेच पाणी मला जास्तीचं लागलेलं आहे अर्धा कपाला। इतकं पाणी पुरेसं आहे। पहा कन्सिस्टन्सी। मी दही फेटून न घेतल्यामुळे दह्याच्या गुठळ्या तशाच राहिलेल्या आहेत। तुम्ही ही चूक पीठ मळताना करू नका। आता 10 मिनटं रेस्टसाठी ठेवूया आणि इकडे आपण पाक करून घेऊया। इथे मी 1.5 कप साखर घेतलेली आहे। त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊया। साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे। 2 पिंच भगवा कलर घेतलेला आहे। तुम्ही लेमन कलर सुद्धा घेऊ शकता। खायचा रंग आहे। इथे मी 2 टेबलस्पून लिंबाचा रस घातलेला आहे। अर्ध्या लिंबाचा जवळपास रस आहे। पाव टीस्पून वेलची पावडर घातलेली आहे आणि आता हाय फ्लेमवर पाण्याला छान उकळी आणून घेऊया। पाण्याला 5 मिनिटांनी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर 2-3 मिनटं याला असंच उकळू द्यायचं आहे आणि शेवटच्या थेंबाची तार धरेपर्यंत याला 2 मिनटं उकळून घ्यायचं आहे। पहा थोडंसं स्टिकी पाहिजे
फारही पातळ करायचं नाही. शेवटच्या थेंबाला तार आली की गॅस बंद करायचा आहे. आता मी पहिल्यांदा बॉटलमध्ये पीठ घालून जिलेबी करून दाखवणार आहे. इथं माझी चूक झाली म्हणजे थोडंसं मी जे 2 चमचे पाणी जास्तीचं घातलं होतं त्यामुळं मिश्रण हे पातळ झालेलं आहे. तरी पण त्याची जिलेबी छान पडत होती. मी आणि 2 चमचे मैदा यामध्ये ॲड केला, त्यामुळे थोडंसं पीठ घट्ट झालं आणि दुसऱ्या वेळेला मला छान जिलेबी सोडता आली. त्यामुळे मिश्रण फार पातळ करू नका. अर्धा कप पाणी मला पुरेसं झालं. थोडंसं दाटच पीठ असावं. पहा, 2 चमचे मैदा परत ॲड केल्यानंतर छान जिलेबी सोडता आली आणि मध्ये मध्ये गुठळ्या राहिल्यामुळे जिलेबी तुटत होती. त्यामुळे ही टीपही तुम्ही लक्षात ठेवा. दही घालताना फेटून घाला. दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या. आणि पाकात घालताना पाक थोडा कोमटच असला पाहिजे. गरम पाकात जिलेबी घालू नका, नाहीतर मऊ पडण्याची शक्यता आहे. तळलेली जिलेबी गरम असावी आणि पाक एकदम कोमट असावा. अगदी गारही पाक नको, नाहीतर जिलेबी पाक ओढून घेणार नाही. आता पाकामध्ये ह्याला घालून घेऊया आणि 2 मिनटेच पाकामध्ये ह्याला ठेवायचं आहे. आपली दुसरी जिलेबी तळून होईपर्यंत याला पाकात ठेवून देऊया. पहा किती ज्यूसी दिसत आहे जिलेबी. 2 मिनटानंतर काढून घेऊया. आता आपण बॉटलने अनेकदा घालून घेऊया. पहिल्या पिठात मी 2 चमचे मैदा ॲड केल्यानंतर थोडंसं दाट पीठ झालं. पहा छान किती घालता येते जिलेबी. सरावानं तुम्हीही छान जिलेबी घालू शकता. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. आता मी इथे एक पॉलिथिनची बॅग घेतलेली आहे. आता यानंही कशी जिलेबी गाळता येईल ते पाहूया. आता यामध्ये पीठ घालून घेऊया. 2 चमचे मैदा ॲड केल्यावर पीठ थोडं घट्ट झालेलं आहे. अगदी बारीक टोक काढून घेऊया. आणि यानेही जिलेबी छान गाळता येते. तुम्हाला कोणत्या पद्धतीने जमेल तशी तुम्ही जिलेबी गाळू शकता. पहा किती आकार छान आलेला आहे. जिलेबी तळण्यासाठी तुम्ही इथे तूपही वापरू शकता आणि मी इथे तेल वापरलेलं आहे. अगदी भरपूर तेलही घालायचं नाही.
जिलेबी तळण्यासाठी फ्लेम मीडियम ठेवावी. मीडियम फ्लेमवर जिलेबी छान तळून होते. मी सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून तुम्हीही घरच्या घरी छान जिलेबी करू शकता. 150 ग्रॅम मैद्यामध्ये जवळपास अर्धा किलो जिलेबी तयार झाली. पहा किती छान आणि बाहेरून क्रिस्पी तर होतेच जिलेबी, पण आतूनही ज्युसी होते. तूप घेतलं तर पातळ घ्या आणि नाहीतर तुम्ही त्याऐवजी तेलही वापरा. आणि दही घेताना फेटून घ्या. शिवाय मैदा भिजवल्यानंतर अगदी पातळ नसावा, थोडासा दाट कन्सिस्टन्सीच असावी, म्हणजे जिलेबीला आकार छान येईल. मी सांगितलेल्या ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात जिलेबी छान बनवू शकता. अशाच छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक जिलेबी तळून होईपर्यंत दुसरी छान पाकात मुरते, ती काढून घ्यायची आणि मग ही तळलेली जिलेबी त्यामध्ये टाकायची. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेही कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही ह्या रेसिपी कुठून पाहत आहात तेही कमेंटमध्ये जरूर सांगा. पहा जिलेबीला कसा सुंदर रंग आलेला आहे आणि एकदम ज्युसी बाहेरूनच दिसत आहे. अगदी क्रिस्पी होते जिलेबी आणि आतून ज्युसी पण आहे. अगदी क्रिस्पी होते आणि आतून ज्युसी होते. धन्यवाद.